तर नमस्कार मंडळी आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमच्या अवतारावरून तुम्हाला कळालंच असेल काय आलंय अवतार बघा पूर्ण आमचं आता कुठं लोकेशनवर आहे आम्ही ते पण बघा. तर याच्यावरून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही काय शूट करायला आलोय. आता रील शूट करून झाली सकाळ सकाळी आलो होतो कारण की दुपारी मला ऑफिसला जायचंय आणि तुम्ही म्हणत असाल डायरेक्ट इकडं कसं काय तर मी आलोय कालच आलोय सॉरी परवा आलोय मी गावावरून पुण्याला. ब्लॉग काढायला जमले कारण खूप जास्त इतका जास्त पाऊस होता ना कमा आपणे त्यामुळे ब्लॉग मला काढताच आला नाही. तर आणि काल पण जरा मला बरं वाटत नव्हतं कारण पावसात भिजलो होतो मी बराच. तर त्यामुळे काय ब्लॉग काढायला जमलं नाही. तर मित्रांनो आज डायरेक्ट आपण सकाळी ब्लॉगची सुरुवात केली सकाळी उठलोय आवरले आणि डायरेक्ट आपले लोकेशन म्हणजे एक ठिकाण आहे आमची इथं नाही का बिल्डिंग आमच्याच बिल्डिंग मध्ये आहे. तर इथं वरती आलोय आता रील वगैरे शूट झाली आहे. लवकरच एडिट करून आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवरती आम्ही रील अपलोड करू आणि आपल्या इंस्टाग्रामच्या पेजची लिंक या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतोय. तर रील एकदा नक्की जाऊन बघा आणि आपल्या शॉर्ट्सवर देखील रील अपलोड होईल त्यामुळं आम्हाला सपोर्ट करा गाइस आणि बघा आणि नवनवीन व्हिडिओज आम्ही ट्राय करू. खूप रोलर कोस्टर अशी राईड होती. मला तर चढता सुद्धा येत नव्हतं तरी पण मी खूप मेहनत करून चढले. मला एवढी भीती वाटत होती एवढ्या वरती लोक कसे काय जाऊन एवढं प्रपोज करतात एवढ्या वरती काही कळत नाही. मला तर चढतानाच हात थरथर कापत होते. मी याला 10 वेळा सांगितलं मला हात दे मला उतरव हे ते त्याच्यातच आमचा अर्धा तास तरी गेला असेल चढण्यात आणि उतरण्यात. डेंजरस असतं बाबा. तर आता रील वगैरे शूट करून झाली मस्तपैकी आणि पूर्ण भिजलो एकदम पूर्ण केसापासून तर पायापर्यंत पूर्ण भिजून गेलोय आता. तर चला त्यामुळे म्हटलं इथंच ब्लॉगची सुरुवात करू नाही का आपली. तर आता रील वगैरे शूट झाली लवकरच एडिट करून रील देखील अपलोड करतो म्हणजे आजच अपलोड होईल. आज म्हणजे ब्लॉग आज शूट होतोय तुम्हाला उद्या ब्लॉग दिसल. तर रील अपलोड झालेली राहील ऑलरेडी. सपोर्ट करा कारण की खूप मेहनत एवढ्या पावसात एवढं ओलं झालोय आम्ही एवढं डेंजर ठिकाणी वरती चढलो होतो. एवढी मेहनत केली आणि एवढी एक रील साठी तुम्ही 10 मिनिटाची रील किंवा 10 मिनिटं नाही 30 सेकंद 30 सेकंदाच्या रील साठी आम्हाला जवळपास 2 ते 2.5 तास मेहनत करायला लागलीये. त्याच्यात हे सगळं शोधायचं बिधायचं एकावर एक कुठं काय कोंबलेलं हे सगळं शोधण्या बिघण्यातच माझं त्याच्यात पण 2-2.5 तास त्याच्यात गेले म्हणजे 4-4.5 तास तर माझे असेच गेलेले आहेत. ते गोळा कर ते गोळा कर सगळं गोळा मास्क कर नाही सगळं एवढं सगळं गोळा करून पण मित्रांनो हे बघा माझं ब्लू कलरचं मास्क घात भेटतच नव्हतं काय करणार शेवटी. नव्हतं. तर मग आम्ही असं सगळं सज्जुबाड करून मग ती रील शूट केलीये. तर गाईज प्लीज सपोर्ट करा. खूप आम्ही मेहनत करतोय तुम्हाला नवनवीन कॉन्टेंट राईट कंटेंट देण्यासाठी. सो प्लीज आम्हाला सपोर्ट करा. तुम्हाला सांगायचं ना की चुकलंय किंवा हे राहिलंय हा सीन राहिलाय म्हणून तर मग तुम्हाला एक्सप्लेन तर करायचं ना तुझं म्हणणं काय तुझं मला सांगितलंच नाही आणि माझ्या तिथं लक्षात नाहीये म्हटल्यावर मग मी कसं तुला बोलू. अरे पागल पण मी तुला वरती काय बोललो होतो आपलं जे ठरलंय त्या स्टाईल मध्ये करायचं का. तू मला काय बोलली नाही नको जे झालंय ते राहू दे. आणि जस्ट आपलं वरती जायच्या आधीच आपलं डिस्कशन झालं होतं का अशी अशी काढायची असं असं करायचं. मग तुझ्या वेळेस मला बोलली नाही ठीक आहे त्या स्टाईल मध्ये नको आता जे केलंय तेच राहू दे. मग मी काय समजणार का हे तुला समजलंय मला काय बोलायचंय ते. आता एवढं सगळं परत कसं करायचं सगळं एवढी आग पेटली त्या हाताची ते वर ते चढायची ती मेन शिडी मला ज्याची भीती वाटते ती चढायची. इथं भल्या भल्या पिक्चरांचे सेट लावतात परत काही राहिले सीन. तुला तर कपडे घालून वरती तर जायचंय 2 मजले चढून 3 मजले चढून. मला भीती वाटती चढून नेणार वरती. परत ते ओले कपडे सगळे भिजलेत कपडे ते परत घालायचे का. मित्रांनो झाले काय माहिती का आम्ही जसं ठरवून गेलो होतो का आपल्याला रील शूट करायची. ऑलमोस्ट सगळी रील शूट झाली आणि तो सीन लास्टला होता. मीला विचारलं होतं असं असं करायचं का म्हणून. तर हे मला ते नाही नाही नको जे झालंय ते राहू दे असंच टाकूयात. आणि खाली आलं मला म्हणते यार आपण ते केलंच नाही. मग म्हटलं मी काय इंग्लिश मध्ये विचारलं होतं का तुला. तुम्हाला म्हणती नाही जे झालंय ते राहू दे. आता
झाले असं असं. तुम्हाला ब्लेम करत बसणार आहे का? हे नॉनसेन्स सारखं सारखं मला ओरडतोय केव्हाच. मग ठीक आहे, होत राहते, बडे बडे शहरों में छोटी छोटी चुका होत राहते. मग काय एवढं लगेच बोलत राहणार आहे का तुम्हाला? आता सोल्युशन काढव, सोल्युशन. सोल्युशन काढो ना, कपडे घालो आणि परत ऊपर जाओ आणि परत पावसात भिजो आणि परत रील काढो. भूक लागली यार, भूक लागली. पाऊस यायला लागला वाटतं थोडं थोडं. पाऊस आलाच पाहिजे ना, पाऊस नाही आला तर परत तुझं सीन कसं येणार कंटिन्यू. आता केस बिस वाळून बसलंय, बाकी केस वाळून बसलंय. परत पावसाची वाट पाहायला रील. फक्त 3 शॉट राहिले, 3 क्लिप काढायच्या राहिले, मोजून 10 ते 12 सेकंदाचं शूट करायचं राहिले. आणि ते पण ह्या माणसामुळं. क्लिप पाहिली ना तुम्ही, यात चुकी कोणाची आहे? प्लीज गाईज, एक्सप्लेन करण्याचं पण काहीतरी काम असतं कॅमेरामनचं किंवा डिरेक्टरचं किंवा जे काही रील्स कन्सेप्ट ठरवतात. एक मिनिट, पण मला काय म्हणायचं, जर कन्फ्युजन असेल, कळालं नाही मला काय बोलायचंय, तर विचारण्याचं काम समोरच्याचं असतं ना, का एक्झॅक्ट तुला काय म्हणायचंय म्हणून, बरोबर आहे का नाही? हिला कळालं नाही तर हिने मला विचारलं पण नाही ना, का नक्की तुला काय म्हणायचंय बुवा, तो कोणत्या स्टाईल मधलं बोलतोय, काय बोलतोय ते. सांगायची पण जबाबदारी असते. माझं काही एवढं काही चुकलेलं नाहीये, मी बरोबर. नाही म्हणजे चुकी माझीच आहे बुवा. हो. नाही नाही नाही, मतलब ये भी मेरी गलती आहे. हा, तुझी गलती आहे. तू एक्सप्लेन केलं पाहिजे होतं ना. जर तुला माहिती आहे की समोरच्याला कळलं नाही तर मग तू का नाही सांगितलं? मी विचारलं एका सेकंदात उत्तर आलं होतं का, नाही नाही ठीक आहे, जे झालंय तेच राहू दे. मग मला काय वाटणार, हिला कळालं, हिला काहीच कन्फ्युजन नाहीये. मला जर कळलंच नाही काय म्हणतोय हा, तर मग मी कसं झालं म्हणून हो मला वाटलं डान्स करायचंय. पण नाही कळालं तर नाही म्हणावं ना माणसानी. काही तर कोण फार 4 लोक आहे, मग ते विचार करतील हिला कळालं सुद्धा नाही काय बोलतोय. हा, अरे काय वाग नाही, आता नको वाळू केस, चल परत जायचंय. चला गाईज, आता परत जायचंय. काही लोकांच्या चूक, एवढ्या नॉनसेन्स चुकांमुळे मला एवढं थ्रिलर, एवढं डेंजर आता मला गोष्ट ज्याच्या मला भीती वाटते, तिथं मला वरती चढायचंय आता परत एकदा. चला जाऊ आता परत, कंटाळा आता मला पण आलाय. लॉट्स ऑफ बहस नंतर पण स्टील आम्हाला ती गोष्ट करायला लागणारच आहे. त्याच्यामुळे भांडून आणि वेळ घालून उपयोग नाहीये. खूप सारे डिबेट झाले आमचं, कोण चुकीचं कोण बरोबर. आय नो आता कोण चुकीचं आहे, पण आता कोणाला जर चूक मान्यच नाही करायची तर मग आपण करणार काय त्याला? ठीक आहे, होत राहतात काही लोकांकडून चुका, आपण माफ करून टाकायचं अशा लोकांना. कसं आहे, कमी बुद्धीचे लोक असतात जगात, तर काही माझ्या घरी पण आहेत. सो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. माफ कर दिया मैंने, चलो. शामपणा. आता शामपणा बिमपणा जे म्हणायचं ते म्हण, वॉट. पण आता जे तू काम करून ठेवलेस ना, ते मलाच सुधारायला लागणार आहे आता. चला उठा, इथं चाललाय टाइमपास कधीच धरून, याव करेंगे त्याव करेंगे. चलो डान्स कर. आपट शिंगाली शेवाळ आले. तर परत आलोय वरती. अजिबात इच्छा नाही राहिली पावसात यायची. मस्त गरम झालं होतं अंग, एकदम धुवून बिवून घेतलं होतं. तिकडून पोरं आरडत नुसते आम्हाला, दादा कॅमेरा खराब होईल, घरी जा. आता काय सांगतो, व्हिडिओत राहिली अर्धी हिच्यामुळं. रे ऐसी चली रे मैं ऐसी चली. काय सांगू, एवढा मूर्खपणा केलाय ना, एवढा म्हणजे चूक आमच्या दोघांची पण आहे. 50-50 आम्ही म्हणू शकतो का? आम्ही एवढं एकमेकांनाच ओरडत सुटलोय नाही का? हे परत ओरले चिल्ले कपडे परत घातले, एकदम कधी वाजर येते, सगळं सुकलं होतं. आता परत थोडस म्हटलं थोडं भिजूया आधी मग जाऊया, नाहीतर एकदम अचानक घुसलं ना पावसात तर थंडी वाजून. चला आता. हाय ग. एवढा पण नव्हता झाली नव्हती. अरे पण होईल ना, मग ते थांब की, आता तर डायरेक्ट लवकर बी जायचंय ना म्हणून. बस आता
संकल्प लागलंय बर का कुठं लागलंय? हे बघ. फक्त नाही हे सोफीने फोन मारलं दाखव. वाटतं आता. नाही हे सोफीने सोफीच आहे ना. मारलं. चल जाऊ वर. तर तर मित्रांनो, आता सकाळी नाश्ता वगैरे गेला नाही का, पुरी भाजी घेऊन आलो होतो आणि पुरी भाजी खाल्ली आणि इतकं भिजलो होतो ना, त्याच्यामुळे पूर्ण अंग असं गार पडून गेलो. त्याच्यावरून पुरी भाजी खाल्ली आणि डायरेक्ट रूमवर गेलो. रूमवर जाऊन जे झोपलो आणि मला ऑफिसला जायचं होतं 4 वाजता, म्हणून मी नाही का 2:30-3 वाजता उठलो असेल. आणि मोबाईल तर उठल्या उठल्या हातात मोबाईल घ्यायची सवय, म्हणून हातात मोबाईल घेतला तर बघतोय काय, इव्हिनिंग शिफ्ट विल डू वर्क फ्रॉम होम फॉर टुडे. कारण की पुण्यात आहे रेड अलर्ट. पुण्यात सगळ्या गोष्टी बंद आहे, शाळा, कॉलेज, अंगणवाड्या. मग आमच्या ऑफिस कुठे मागे राहणार आहे? आमच्या ऑफिसने पण आम्हाला वर्क फ्रॉम होम देऊन टाकले. एकदम जबरदस्त विषय झाला. मग उठून आवरणार होतो, तो मेसेज बघितल्यावर परत झोपून घेतलं. 3:45चा अलार्म लावलं, 4:45 वाजता उठलो, लॉग इन वगैरे केले आणि आता जस्ट आरेकडे आलोय. कारण की चहाची तलब झाली आता खूप जास्त, कारण एवढा मस्त पाऊस चालू आहे बाहेर आणि पावसात चहाची तलब नाही होणार हे शक्यच नाही. तर त्याच्यामुळं चहाची तलब झाली होती, म्हणून मी इकडे आलोय लॅपटॉप वगैरे घेऊन. त्या पोरीने मलाच कामाला लावले. तर चला आता चहा वगैरे बनवून घेऊ आपण. जाऊ दे, आजचे दिवस पाजू बिचारीला आपल्या हातचा चहा. तर चहा बनवू आणि मग तुम्हाला दाखवतो मी. गाईज कालपासनं माझं एक डिस्कशन चाललंय संकल्प सोबत. हे इथं जे लांबवर ह्या तारेवर जे पक्षी बसलेले आहेत ना, मला असं वाटतंय ते पोपट आहेत ना. पोपट सारखेच दिसतात ते आणि त्यांचा आवाज सुद्धा पोपटा सारखाच येतो. ते रोज संध्याकाळी येऊन बसतात ते. तर माझं असं त्याच्यासोबत डिबेट चाललंय कालपासनं की नाही हे पोपटच आहे, पण तो म्हणतोय, तो काय बोलतोय, कोणते पक्षी आहे? पारव. मला पारव वाटतंय. पारव मला माहित नाही काय असतात, बट मला ते पोपटच वाटतात यार गाईज. ते इकडे यावं, माझ्या घरी या ना, छोटे छोटे किती गोड आहे ते. हा हिरवं हिरवं पण दिसतंय, मला ते पोपटच वाटतं. ते माझ्या फोन मध्ये दिसत पण नाही ते नेमके काय आहे. हा? आता काही S23, 24, 25, 26 असं काही घ्यायचं. तुम्हाला गिफ्ट करतोय का? काय संबंध? बघू नको ते, असू दे. काही बी घरात आहे पाहिजे पडेल आहेत. ते घरात तू त्यांना जेवायला बोलवशील, त्यांचं जेवण बनन घरात. अरे मी त्यांना घरात नाही बोलवते, मी त्यांना इथं एक विंडो मध्ये असं हिरवळ करून देईन ना, मस्त. कळतं का तुला? कळतं का काही? चालू तुमचं काम करत. गाईज दिस आर माय पोपट्स. मग काहीतरी होतं डॉक्टर. हे 10 वेळा साफ करायला लागते दिवसातून. एक तर हे सोफिशन त्यांचा लिटर बॉक्स इथे ठेवतोय आणि त्यात हे सगळं आडवा पाऊस आला की सगळं पावसाचं पाणी इकडे येतंय. आणि माती कुठून येते त्यांना सहज काय माहिती, एवढ्या वेळा धुवून घातली सुद्धा माती येते. आता परत ताजी पुसली, बाहेरचे पाय येतात घरात. 10 वेळा तेच ते चालतं माझं. बरं वाळत पण नाही लवकर लवकर काहीच, पटापट असं वाळत पण नाही. पहिले गॅलरी उन्हाळ्याची 5 मिनिटात वाळून जाईल माहिती का, कडक. आता वाळतच नाही, कपडे पण वाळत नाही, त्यात उबट उबट वास येतोय सगळं. जेवण बनतंय मस्त पैकी, दोडक्याची भाजी बनणार आहे. कारण की सध्या आजकाल मी तिच्याकडे जेवायला आहे, कारण की सिद्धार्थ पण काही जागेवर वगैरे नसतो नाही का. तर तो बी फिरतीवरच आहे सध्या. तर त्यामुळे आपण जेवायला इकडेच आहे. आणि आज मस्त बनतीये गाईस दोडक्याची भाजी. चपात्या वगैरे बनून झाल्या, माझं ऑफिसचं काम चालू होतं, त्यामुळे मला म्हणजे काही हेल्प नाही करता आली. तर काय बनते आज? दोडक्याची भाजी. दोडक्याची भाजी जशी संकल्पने सांगितली तशी. अच्छा, हे काय साहित्य घेतले? संजीव कपूर, सॉरी संजीवा कपूर. आम्ही सारे खवय्ये खेळतोय गाईज. ओके. मीठ घेतलंय. ओके. आम्ही डायरेक्ट डबे घेतोय, इथं वाट्या बिट्या काही घेत नाही. का? धुवायचं ताण वाढतं. हा, आणि आमच्याकडे एवढे भांडे नाहीये, सो त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट डबे घेतले. एक डबा मीठ. ओके. एक टोकर भर काय एक पातेलं भरून काय दोडका ओके. कापलेला पाण्यात ओतलेला.
एक वाटी इथं वाटी गाईज. ओके सो इथं एक वाटी भिजवलेली मुगाची डाळ, एक वाटी, आय डोंट नो किती वाट्या आहेत, ओतल्यात मी. आणि हे असं काहीतरी मिश्रण मला संकल्पी सांगितले, ज्याच्यात आहे शेंगदाणा, मिरची, लसूण, कोथंबीर, हे सगळ्याचं मिश्रण आहे. आय थिंक त्याच्या मम्मीची रेसिपी ही, सो आज मी ट्राय करणार आहे आणि बघू कशी होते. त्याची घरची रेसिपी आहे. सो त्याने मला सांगितलं. तर तेल तापत ठेवलंय मी इथं. तेल तापतंय आपलं कढईमध्ये. आणि हे सर्वात इम्पॉर्टंट आहे गाईज. हे घेतलं नाही तर स्वयंपाक होत नाही. महत्वाचं शस्त्र आहे. सो हे लक्षात ठेवा. इसको पड़ी कहते हैं. ठीक है. तर इसे ऐसे हलवेंगे हम इधर. ओके. इधर जो बनेगा उसको ऐसे हलवेंगे. हलवेंगे ऐसा ऐसा हलवेंगे. ठीक है. तो हलव ना फिर. हलवो. थांबो, उसमें कुछ टाकून दो हमें पहले, फिर हम हलवोगे ना. मोहरी टाकतात का त्याच्यात? हो. जिरे आणि मोहरी दोन्ही पण. ओके. नाव गाईज, जिरे आपल्याकडं असतील नसतील आय डोंट नो, बट डब्यात आता संपलेली आहे. सो आपण फक्त मोहरी टाकूया त्याच्यात. ठीक आहे. तर आपण इथे एक बाटली मोहरी घेतलेली आहे. त्यातली आपण चिमटीभर मोहरी त्याच्यात टाकलेली आहे. आहे का नाही गाईज? छान स्वयंपाक मी बनवते ना. त्याच्यानंतर काय टाकायचं? त्याच्यानंतर काय टाकायचं? रेसिपी तुझी आहे, मी फक्त बनवते. का तर तुला वेळ नाही. मसाला. मसाला टाकूया. मसाला डालेंगे इसमें. हो, मसाला जास्त घट्ट झालाय का गाईस? आय डोंट नो गाईस. असं घ्यायचं, अशी पकड करायची, हात घातलं बरं का गाईस. सो असं आपण असं फिरवायचं. आणि मग काय टाकायचं संकल्प? अरे त्याला आधी घर 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 फिरव. पाणी नको टाकू. पाणी नको टाकू. हे परतव याला. तर गाईज आमच्याकडं अर्धा आणि अर्धा खवई आहे. तो फक्त हात चालवतो, डोकं नाही चालवत. डोकं दुसऱ्याला चालवायला लागतं आणि तोंड चालवतो. तोंड चालवत. आय एम एक्सपर्ट, व्हेरी एक्सपर्ट गाईस. हे बघा, आपल्या खाण्यापुरता आपल्याला स्वयंपाक बनवता आला, बस झालं. क्या चाहिए. अरे हे परतव. कैमरे ज्यादा प्लीज इधर ध्यान दो थोड़ा सा. ऐसे कैसे तुम ऐसे गाफिल रहते हो? इसे थोड़ा सा इधर ध्यान भी देते जाओ ना बाबा. ऐसा कैसा तुम बाबा, ऐसा नहीं चलेगा. पगार काटूंगा फिर मैं. चिनी माझ्याकडे बघायला लागली. व्हॉट्स गोइंग ऑन मम्मा? आज क्या पक रहा है? हड्डिया? नो नो चिनू. तो आता आपण टाकणार आहोत मुगाची डाळ. जेवढी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही टाका. असं काही कंपल्शन नाही का एवढीच पाहिजे तेवढीच पाहिजे. गाईज, आपल्याला जेवढी खाऊ वाटते, तुमचा किराणा, तुमची डाळ, तुम्हाला जेवढी टाकायची तेवढी टाका. काय टाकलं आता? पाणी टाकलंय. पाणी जल डाला है हमने उसमें. आणि लहानपणापासून शिकत आले ऑल इंडियन मॉम्स, जे की मिक्सरला काहीच वाटत ना, असं शिल्लक नाही ठेवायचं. पूरा ऐसा धो डालने का, उसे ऐसा धो डालने का, पुन्हा असं गरागर फिरवायचं आणि असं ओतून द्यायचं. जे गावाकडे राहत असतील
सो त्यांची मम्मी हे नक्कीच करत असेल. आय रिमेंबर. सो मी ते करते. आता याच्यात पाणी टाकले. ओ गाईस, जे डबाभर मीठ घेतलं होतं त्यातलं मीठ थोडस टाकायचं राहिलंय. सो आता आपण टाकूया. हो. मिठाचा मला अजिबात अंदाज नाहीये, त्याच्यामुळे मी वाटेल तेवढं टाकते. कधी खारच होतं, अजून थोडं घे. मी पडत पण नाही. ओके, एवढं बस का? हात कर पुढं, नाही तर झाकण कर पुढे ते. सो गाईस, मिठात माझी आज काही चूक नाहीये, कारण मीठ सांगितलंय सतत बघड मी. सो आय थिंक आम्ही हळद टाकायला विसरलो होतो. काय प्रॉब्लेम नाही, विसरला तर काही प्रॉब्लेम नाही. मनुष्य हे विसरण्यासाठीच असतं. काय बोलते मी तर गाईज, आज मी खूप जास्त बोलते. ठीक आहे, टाकू शकतात, वरतून टाका, खाली टाका, पोटात तर जाणार आहे, कसं पण टाका, काय प्रॉब्लेम काय? कमी कर हळद का ते पिवळं जरा होईल, कमी कर. टाकली आता मी, जाऊ दे. चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही जरा बसलोय की नेक्स्ट रीलची प्लॅनिंग करतोय आम्ही, काय करायचं कसं. सो आता ते आमचं डिस्कशन चाललंय. काळजी घ्या, पाऊस खूप जास्त पडतोय. जिथे कुठे आहात सेफ राहा, आणि बाहेर पडत असाल तर स्वतःची काळजी घ्या, आणि व्यवस्थित सुरक्षितपणे जे काही काम आहे ते करा, आणि व्यवस्थित घरी या. सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया एका नवीन ब्लॉग सह. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू, टेक केअर, बाय. सॉरी 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 गाईज, माझी एक गोष्ट तर राहिलीच, ती खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा गाईज, कारण की तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, आणि त्यासाठी आम्ही हे सगळी मेहनत घेत असतो. तर प्लीज गाईज, सपोर्ट करा आम्हाला. नवनवीन व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतीलच, आणि रील्स सुद्धा. सो प्लीज गाईज, बाय, लव्ह यू, टेक केअर.